जय गुरु. जय गुरु. पहिले 10 श्लोक कोण वाचेल? सुखादाते तुम्ही वाचताय? हो, वाचते सर. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच. एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते, ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्रीभगवानुवाच. मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते, श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरमनिर्देश्य मव्यक्तं पर्युपासते, सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलध्रु कूटस्थमचलध्रु ध्रुवम्. सन्नियमेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकस्तरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम्, अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरव्या देहवद्भिरवाप्यते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः, अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते, तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्. भवामि न भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. मय्येव मन आधत्स्व, मयि बुद्धिं निवेशय. निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. अथ नि अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्. अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव. मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. हा. पुढचे कोण बरोबर झालं का म्हणताय सर? 10? हो, चांगलं झालं, छान. पुढचे कोण म्हणतायत जय 10 गुरु. श्लोक? एक दोन दोन एक ठिकाणी जरा आहे थोडं, पण ठीक आहे, होईल. प्रॅक्टिस करायला पाहिजे सर. हो. हा. कोण म्हणताय? चला मी म्हणू सर. हा, प्रेमानंद म्हणा. हो. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते. ध्यानात् कर्मफलत्यागात् शान्तिरनन्तरम्. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च. निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखक्षमी. सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः. मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः. हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतौ यतः. सर्वारम्भ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति. शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः. शीतोष्ण सुख दुःखेषु
समस्संगविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः। हरये नमः। हरये नमः। 10 श्लोक कोण म्हणताय 15व्या अध्यायाचे? सर मी ट्राय करू का? कोण अर्पिताई म्हणा. हो. आरती. हं. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसुता तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसुता पुराणी निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्तमूढा पदमव्ययं यत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतस्थानि कर्षति शरीर यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति ज्ञानचक्षुषः. एक सांगू का? हो हो. एक ते तुम्ही अथ पंचदशोध्याय कसं म्हणता म्हणा बघू एकदा. म्हणते एकच मिनिट. हो. अथ पंचदशोऽध्यायः. ते पंचन आपण जसं पंचा जसं म्हणतो ना आपण तसंच म्हणायचं. तो य असा वेगळा नाही काढायचा. तो नैसर्गिक जसा आपला उच्चार होतो ना पंच
पंच हाच तो अच्छा. तो आपोआप तो तसाच उच्चार होतो आणि तसाच अपेक्षित आहे. वेगळा म्हणजे पंच जसं असं करायची म्हणजे ओढायची हा गरज नाही. जसा आपला नेहमीचा पंचा म्हणताना पंच हा पंचा हा तसंच म्हणायचं आहे. बरोबर. हं? हो. बर हं? बर बर. चालेल. हो. हा. बाकी ठीक. आलं का सर थोडं? हो हो, एक दोन ठिकाणी आहे, पण ते मला वाटतं ते बघताना थोडंसं गडबड असेल म्हणून झालं असेल असं मला हा वाटतं. हा बाकी हा बरोबर आहे, छान हा. आहे. हा. आणि शब्द अजून तोंडात नाही बसले ना. हो हो. तेच छान. कोण म्हणतंय पुढचं? पुढचे 10 कोण म्हणताय? मी म्हणू का? म्हणू का मी? हा, कोण? जयंती. हा, म्हण हा. म्हण. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपमोहनश्च वेदैः च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदारुतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्तव्यय ईश्वरः यस्माक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम् य सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् मिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्या बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु आपलं वाटतं चौथा श्लोक सुरू होता आपला. हम्म. बरोबर ना? तिसरा चालू होता. हा. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा. बरोबर. तर आपण तिथपर्यंत होतो की असंग शस्त्रेण दृढेन छित्वा. आता हे वाक्य पूर्ण नाही झालंय. छित्वा म्हणजे तोडून, म्हणजे छिन्न करून किंवा तोडून. तर ही सगळी या अश्वत्थाची ही घट्ट मुळं जी आहेत, बरोबर, तर ती अ, अ, त्याला कसं आता त्यातनं बाहेर कसं पडायचं, जसं मी मग उदाहरण दिलं होतं की आपण अशा वेलींमध्ये, घट्ट अशा वेलींमध्ये गुरफटल्या गेलो आहोत आणि मग आपल्याला म्हणजे त्यातनं आता बाहेर कसं यायचं, त्या गुंता सुटूच शकत नाही. आपल्या भोवती जो गुंता झालेला आहे तो सुटूच शकत नाही. त्या गुंत्यातनं बाहेर येणं, त्याला एकच उपाय आहे की अत्यंत कठोर असं शस्त्र घेऊन जे जे समोर येईल, जे जे मूळ किंवा जो जो धागा समोर येईल त्याला खटाखट खटाखट तोडून टाकायचं, नाही का? हाच एक मार्ग असतो, गुंता एका मर्यादेच्या बाहेर गेला की, नाही का? तर तसंच इथं सांगतायत की हा संसार रूपी वृक्षाचा गुंता आपल्या भोवती इतका घट्ट असा
म्हणजे हे झालेलं आहे की त्यातनं असं विलग करून असं काही निघणारच नाहीये. त्याला एकच आहे, शस्त्रेण दृढेन छित्त्वा, म्हणजे कुठल्या तरी कठोर अशा शस्त्रांनी त्याला तोडून, छित्त्वा म्हणजे तोडून, हं, म्हणजे वाक्य पूर्ण नाही झालं अजून. पण मग कुठलं शस्त्र? तर असंग शस्त्रेण. असंग म्हणजे अनासक्ती. आसक्तीच्या जे विरुद्ध असतं ते अनासक्ती, नाही का? तर अनासक्ती किंवा आपल्यातनं म्हणजे म्हणजे आपण नेहमी म्हणतो अहंकार, आसक्ती, अहंकार आणि ममता. हं. तर या सगळ्या याच्या विरोधी अनासक्ती म्हणजेच वैराग्य, नाही का? तर अशा असंग किंवा वैराग्याच्या शस्त्रारूपी शस्त्राने त्याला कठोर अशा शस्त्राने त्याला तोडायचं. हं. तोडून, तर तोडून काय करायचं? हं. तर ते सांगताय हा पुढच्या श्लोकामध्ये. हं. ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसृता पुराणी. तर आणि मग तोडल्यानंतर काय करायचं की ततः म्हणजे त्यानंतर, हा आता पदम, कुठलं पद आता ते सांगता येते. य यस्मिन गता न निवर्तन्ती, म्हणजे जिथं गेल्यावर न निवर्तन्ती, म्हणजे एकदा जिथं गेलो की परत येणं होत नाही. निवर्तन्ती म्हणजे निवृत्त होत नाही किंवा पुन्हा परतीचा मार्ग नाही असं. पुन्हा परत यायची गरज नसते असं तत्पदम. हं. आता हे असं जे म्हणजे ततः पदम तत्, हे तत्पदम, तर त्या पदापाशी, त्या पदाला, हा हा यतः, आता हे कुठलं पद आहे? हा तर असं जे पद आहे म्हणजे हे तोडल्यावरती परत मग आपण गुंतत नाही, तर या पदाला आपण जाणायचंय, शोधायचंय. हं. कसं पद की जिथं गेल्यावरती परत आपण गुंतत नाही किंवा परत त्यातनं परत येत नाही. हं. आणि कसं? तर यतः पुराणी प्रवृत्ती प्रसृता. तर आणि आता त्या पदाला जाणायचं कसं आहे? हा परिमार्गितव्य म्हणजे जाणायचंय. पूर्ण पूर्ण प्रकारे त्या मार्गावर जायचंय आपल्याला. कुठल्या मार्गावर? की जे परमम पदम ज्याला म्हणतो आपण, विष्णोर्यत परमम पदम असं जे म्हटलेलं आहे अध्यात्मामध्ये व वेदांमध्ये, की जे विष्णू म्हणजे नारायण किंवा जो परमेश्वर आहे त्याचं जे परमपद आहे, की जिथे पोचल्यावरती मग परतीचे मार्ग म्हणजे परत यायची गरज नसते. नाहीतर मग अर्धवट गेलो तर आपण परत येऊ शकतो असं. तर त्या पदाला कसं पोचायचंय? यतः पुराणी प्रवृत्ती प्रसृता. तर तर ज्याच्या पदापासून ही सगळी संसार वृक्ष पसरलेला आहे असं ते ब्रह्मपद, हा तम एवच आद्यम पुरुषम प्रपद्ये. तर आता त्या परमपुरुषाला म्हणजे परमपुरुषाच्या चरणांपाशी आपल्याला जायचंय, तिथं जायचंय. कारण का जायचंय? कारण तिथं एकदा पोचलो तर आपण परत येत नाही. पण तिथं कसं पोचणार त्याच्या परमपदापाशी? तर त्यालाच शरण जाणं. तर आद्यम एव आद्यम पुरुषम प्रपद्ये. आता हे त्या आद्य पुरुषाला, आद्य पुरुष म्हणजे काय? जो काहीतरी सगळं जो करतो त्याला आपण पुरुष म्हणतो, नाही का? पुरुषार्थ म्हणजे जो काही करतो त्याला म्हणतो आपण पुरुषार्थ. आळशी माणसाला कोणी पुरुषार्थ करतो असं म्हणत नाही, बरोबर? तर या सगळ्या संसार विश्वाचा मूळ पुरुष कोण आहे? आद्य पुरुष. तर ते परमतत्व, ते ब्रह्मपद, नाही का? तर तिथं मला जायचंय, पण तिथं जाण्यासाठी मी त्याच परमपुरुषाला मी शरण आहे. प्रपद्ये म्हणजे शरण. पद म्हणजे ज्या चरणांचा आश्रय घेणे, आणि प्रपद्ये म्हणजे प्रकर्षाने आश्रय घेणे, म्हणजेच शरण जाणे. तर गीतेमध्ये जिथे जिथं प्रपद्य हा शब्द येईल ना, तिथे
मी शरण जातो किंवा मी शरण आहे असा अर्थ घ्यायचा आहे. म्हणजे आत्मनेपदी हम्म, अं, उत्तम पुरुष एकवचन आत्मनेपदी असं प्रपद्ये. तर अशा त्या आद्य पुरुषाला मी शरण आहे. मी जे काल सांगितलं होतं की इथं त्या जीवाला आपण उपदेश करतो एका अर्थाने की तू त्या आता परमपुरुषाला शरण जा. तुला आता योग्य गती जर हवी असेल, पुढची गती, चांगली गती हवी असेल, तू इकडे तिकडे अडकत बसू नको. सगळ्या आसक्तींचा तू अ, वैराग्य रूपी शस्त्राने त्यांना तोडून टाक, सगळ्या आसक्तींना, आणि त्या परमपुरुषाच्या कृपेनेच त्या परमपुरुषाच्या चरणांना तू शरण जा. किंवा इथं म्हणतो आपण मी शरण. जेव्हा आपण रोज जेव्हा 15 अध्याय म्हणतो तेव्हा त्याचा भाव असा असतो की आपल्यालाही तो बोध व्हावा, कुठेही आपण म्हणजे आपल्यामध्ये वैराग्य बाणावं. हा, तर असं एक गंमत आहे. 12वा अध्याय हा भक्तिप्रवण आहे आणि 15वा अध्याय हा वैराग्यप्रवण. हं? समजलं दुसऱ्या चौथ्या श्लोकांचा अर्थ? आता ते वैराग्य कसं? तर त्याचं आता लगेच पुढची स्टेप आता इथं सांगितलेली आहे 5व्या श्लोकामध्ये. म्हणजे त्यांनी आता वास्तविक केलंय की असंग शस्त्रेण दृढेन छित्त्वा असं करायचं. मग आता ते वैराग्य कसं अंगी बाणवायचं? तर निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख सौम्यैर गच्छन्ते मूढा पदमं व्ययंतर. निर्माण मोह. तर तर हे आता कोण म्हणजे या सगळ्या त्या परमपदापाशी कोण जातात? तर ज्यांचे निर्माण मोहा, म्हणजे ज्यांचा मान, अभिमान, मान, मानापमान हे सगळे डोक्यातनं ज्यांच्या गेलेले आहेत. नंतर मोह. आता मान कशाने येतो? मानापमान वगैरे हे सगळं, अभिमान हे सगळं कशाने येतं? अहंकाराने. बरोबर. ज्यांचा अहंकार गेलेला आहे. नंतर मोह, त्यांची सगळी आसक्ती, मोह जो आहे तो नष्ट झालेला आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर जो आहे तर तो सगळा मोह गेलेला आहे. नंतर जित संग दोषा. संगदोष म्हणजे काय? की आसक्ती. आसक्ती हा जो सगळ्यात मोठा दोष आहे वैराग्य प्राप्तीचा साठीचा, तर तो त्यांनी जित, म्हणजे संगदोष म्हणजे संगतीचा दोष म्हणजे आसक्ती. तर त्या आसक्तीला ज्यांनी जिंकलेलं आहे असं. नंतर अध्यात्मनित्या. तर अधि आत्मनित्याहा हे सगळे निर्माण मोहा हे सगळे म्हणजे बहुवचन आहेत. म्हणजे असे जे ज्याला ज्ञानी पुरुष जे आहेत त्यांचं वर्णन आहे अध्यात्मनित्याहा. की अधि आत्मा म्हणजे अध्यात्म म्हणजेच परमात्मा. तर त्या परमात्म्यामध्ये जे नित्य तत्पर आहेत, त्याच्या स्वरूप जाणण्यासाठी जे नित्य तत्पर आहे. विनिवृत्त कामाः. काम म्हणजे इच्छा, स्पृहा, नाही का? तर ज्या कामना ज्यांच्या निवृत्त, म्हणजे ज्यांच्या कामना सगळ्या निवृत्त झालेल्या आहेत, म्हणजे इच्छा इच्छा त्यांची काही राहिलेली नाहीये. आणि वी म्हणजे विशेष, म्हणजे पूर्णपणे ते विशेष प्रकारे ते निवृत्त झालेले आहेत सगळ्या इच्छांपासून. कशाची त्यांना इच्छा, आसक्ती उरलेली नाही. हे इथं परत हे वैराग्याचंच हे अधिकाधिक स्पष्टीकरण आहे. निर्माण मोह जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त काम. नंतर सुख दुःख संज्ञैहि द्वंद्वैहि विमुक्ताः. तर म्हणजे सुख दुःख, शीत उष्ण, हे सगळे जे द्वंद्व जे आहेत की ज्यांनी आपलं मन सतत विचलित होत असतं, तर अशा कुठल्याही द्वंद्व भावनेनी त्यांचं मन विचलित होत नाही. असं आपण म्हणतो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग वर्जिता, 12व्या अध्यायात म्हटलंय तसं. तर
तर त्यांच्या दृष्टीने सुख काय, दुःख काय, थंडी काय, ऊन काय, वारा काय, सगळं एकच आहे. तर हे सगळे द्वंद्वापासनं त्यांचं विचलित काही होत नाही भावना. हं आणि सगळं विमुक्त आहे, म्हणजे या द्वंद्वाला त्यांनी सोडून दिलेलं आहे. नंतर अमूढाहा, जे मूढ नाहीत ते, म्हणजे मूढ म्हणजे मूर्ख, मूर्खासारखा विचार करणारे, ते मूढ. अमूढाहा म्हणजे जे मूर्ख नाहीये, जे अविवेकी नाहीये, जे पूर्ण विवेकानी, ज्यांना नित्य अनित्य काय आहे ते सगळं कळतं, असे ते अमूढ आहेत. हा अज्ञानरहित, हा आणि विवेक ज्ञान सहित असे संन्यासी तत् अव्ययम पदम गच्छन्ति. तर त्या तत् म्हणजे त्या, अव्ययम, व्यय म्हणजे खर्च होणाऱ्या किंवा कमी होणार, पण ते जे पद आहेत परमपद परमेश्वराचं, ते अव्यय आहे, त्याचा कधी ऱ्हास होत नाही, त्यातनं आपण कधी खाली पडत नाही. ते एकदा मिळालं की कधी खर्च व्हायचा प्रश्न नाही. एकदा मिळालं की आश्रय मिळाला की मिळाला, परत कधी म्हणजे आज आहे उद्या नाही असं नाही. असं त्या पदाचा एकदा आश्रय मिळाला की तो कायमच राहतो, तिथनं परत कधी माणूस परत येत नाही जीव. तर अशा तत् अव्ययम पदम गच्छन्ति. तर असे जे विरागी पुरुष आहेत, विरागी आणि ज्ञानी, त्या अव्यय पदाला जातात किंवा प्राप्त होतात. तर इथं जसं मी म्हटलोय की दोन्ही प्रकारे हा उपदेश आपण समजू शकतो. एकतर सगळ्या जीवांनाही उपदेश देऊ शकतो आणि स्वतःलाही ही जाणीव करून देऊ शकतो आपण सतत, की म्हणजे मला काय करायचंय, माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे, तर मला या परमपदाला जायचं आहे. कुठलं परमपद? की जिथं असे जे मोठमोठे ज्ञानी पुरुष जे आहेत, ज्ञानी वैरागी, त्यांनाच हे पद प्राप्त होऊ शकतं आणि तेच हे पद प्राप्त करतात. समजलं? ठीक आहे. सर आता हे पुन्हा विशेषण परत एकदा सांगा ना सगळे. बर, निर्माण मोहा, म्हणजे ज्याचा मान सन्मान अभिमान काही त्याला फरक पडत नाही. कोणी निंदा कोणी वंदा, असे ज्याचा धंदा असं म्हटलं जातं ना, तसं त्याला काय मान सन्मान म्हणजे तो विचलितच होत नाही. कोणी म्हणजे बऱ्याचदा आपण म्हणतो ना की आपण एवढे बहिर्मुख असतो, पुन्हा पुन्हा ते उदाहरण येतं आपल्यामध्ये, की इतर काय म्हणतात त्याच्यावर आपण आपली आनंद आपला ठरतो, नाही का? इतर आपल्याला मान देतात की नाही, कोणी माझ्याकडे लक्ष देतं की नाही वगैरे. हे निर्माण मोह, त्यांना काही मानाशी काही त्यांना देणं घेणं नसतं, दुसरे मला काय मान देतील, आत्मानंदात ते मग्न असतात. असं मोह मोह वगैरे सगळं त्यांचं गेलेलं असतं. आणि इथे मोह म्हटल्यावर सगळं आलं, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर, असं नाही का? कारण गीतेचंही सुरुवात अशीच झाली आहे ना, शोक आणि मोह, नाही का? तर इथं त्याचा मोह पूर्ण गेलेला आहे, मान नसल्यामुळे शोक पण गेलेला आहे, बरोबर. हा नंतर जित संग दोषा, हा संगदोष म्हणजे आसक्ती, ही पूर्ण त्यांनी जिंकलेली आहे. अध्यात्मनित्या, की जो आत्मज्ञानात किंवा आत्मस्वरूप जाणण्यासाठी तत्पर आहे, नित्य आहे. विनिवृत्त कामा, ज्याच्या सगळ्या इच्छा ह्या निवृत्त झालेल्या आहे, विशेषत्वाने निवृत्त झालेल्या आहेत. म्हणजे नुसतंच आपलं नाही आता समाधानी आहे एवढंच नाही, पूर्णपणे त्याला तर काही इच्छाच उरली नाही असं. हा नंतर विनिवृत्त कामा झालं, पुढे त्याच सुखदुःख संज्ञैही द्वंद्वैही विमुक्ता. सुख आणि दुःख या नावाच्या ज्या संज्ञा आहेत, संज्ञा म्हणजे या प्रकारची जी लक्षणं आहेत, अशा दोन विरुद्ध प्रकारची द्वंद्व म्हणजे अशी जोडी, सुख आणि दुःखांची जोडी, या दोघाही जोडीला त्यांनी विमुक्त आहेत, त्यातनं ते पूर्ण मुक्त आहेत, सुटलेले आहेत. अमूढा, आणि मूढपणा त्यांचा पूर्ण गेलेला आहे, विवेक त्यांचा पूर्ण जागरूक आहे, असे
असे ज्ञानी पुरुष. ते आणि त्यांना मग इथं संन्यासी काय म्हटलेलं आहे, कारण की अशी व्यक्ती संन्यासीच असू शकते ना. म्हणजे सगळं कर्मात अडकलेली असेल तर ती अशी कशी काय असेल, त्यामुळे त्यांना संन्यासीच म्हणणं योग्य आहे, नाही का. तर असे जे संन्यासी ते तत् अव्ययम पदम गच्छन्ति. ही सगळी त्यांची अशा ज्ञानी लोकांची लक्षणं. ज्ञानी म्हणण्यापेक्षा इथं जास्त करून भर हा वैराग्यावर आहे, नाही का, असा. आणि वैराग्याशिवाय ते पद प्राप्त होणे नाही, असं इथं इनडायरेक्टली सांगितलेलं आहे, नाही का. छान समजलं. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. आता ते पद कसं आहे, असं जे पद म्हणतो, तर न तद भासयते सूर्य हा म्हणजे ते पद म्हणजे बाकी जगातल्या सगळ्या वस्तूंना लक्षात कोण आणून देतो किंवा प्रकाशात कोण आणतो? सूर्य, नाही का. सूर्य जर नसेल तर आपल्याला म्हणजे काही लक्षातच येणार नाही, काहीच कुठल्याच वस्तूचं आपल्याला ज्ञान होणार नाही. प्रकाशित करणे म्हणजे ज्ञानात त्याचं ज्ञान मिळतं आपल्याला, नाही का, असं. तर पण ते पद असं आहे की त्याला प्रकाशात आणण्यासाठी सूर्याची आवश्यकता नाहीये. शशांक हा न, शशांक म्हणजे चंद्र. तर चंद्र पण त्याला प्रकाशित करत नाही. कोणी म्हणेल की नको, दिवसा नाही तर रात्री तर दिसेल, तर रात्री पण नाही. पावक हा न, अग्नी पण नाही. पावक म्हणजे अग्नी, पौ अकहा असं, तर पावकहा हा तसं. तर अग्नी पण त्याला प्रकाशित करत नाही. मग आणि परत पुन्हा ते सांगतायत असं जे म्हणजे हे आहे की जे म्हणजे स्वयंभू पद आहे की ज्याला दुसरं कोणाची गरज नाहीये. जसं आपण म्हणतो की सूर्य दाखवण्यासाठी कंदिलाची गरज असते का, नाही. सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे. पण इथं ते सूर्याच्याही वरचं आहे, म्हणजे सूर्य सुद्धा त्याला प्रकाशित करू शकत नाही. ते ते पद एकदा प्राप्त झालं की सूर्य सुद्धा गायब होऊन जाणार, असं. सूर्य, चंद्र, अग्नी हे काहीच दिसणार नाही, नाही का, असं तसं. नंतर आणि आणि पुढं सांगितलंय की हे पद कसं आहे, या पदाचं महात्म्य सांगितलेलं आहे. पद म्हणजे ती स्थिती किंवा ते लक्ष्य किंवा ते स्थान असं म्हणता येईल. हं. तर यत की यत गत्वा म्हणजे जिथं गेल्यावर किंवा जे प्राप्त झाल्यावर हा न निवर्तन्ते, परत कोणी येत नाही. तत् मम परमम धाम, ते माझे परमम. परमम म्हणजे अल्टिमेट, सगळ्यात म्हणजे सगळ्यात पलीकडचं की ज्याच्या पलीकडे काहीच नाही असं माझं परमधाम आहे. पद म्हणजे म्हणा, अर्थात मोक्ष काय सर? मोक्षच, बरोबर, मोक्षच, हा बरोबर. हा पण पण जी एक लौकिक आपली जी कल्पना असते ना, मोक्ष म्हणजे कसं काहीतरी म्हणजे कोणी म्हणतात वैकुंठ, कोणी म्हणतात कैलास, कोणी म्हणतात गोलोक. मोक्ष ही कल्पना नको अशी रे. आहे की ही ऍबस्ट्रॅक्ट आहे, म्हणजे तशी की जिथं गेल्यावर कधी पुन्हा परत येत नाही कोणी. म्हणजे आपल्या परमपद पावन हा, तर म्हणजे देव भजे जन्म देव ते सदा. तर जन्म मृत्यू या जन्ममरणाच्या चक्रातनं आपण टोटली बाहेर निघून जातो, असं असं ते ते पद. स्थान आपली स्थिती आहे असं वाटतं ना. हा कुठलं स्थान नाहीये, स्थान नाही, ठिकाण. मोक्ष म्हणजे ती हा आपली तेच, स्थिती आहे. ती हा. स्थिती आहे, बरोबर. हा म्हणजे आपल्याला वाटतं मोक्ष म्हणजे असं काही बाबा दिल्ली, आग्रा, केदारनाथ असं काही जागा आहे का कुठली मोक्ष म्हणजे, तर तसं नाही, काही नाही. हा हा. ती तसं काही हा नाही. हा तशी ती पण आत्मस्थिती. पण हा मोक्ष तर आपण देह सोडल्यानंतर मिळतो असं म्हणतात ना. म्हणजे हे आपल्याला देहात असताना आपल्याला ह्या स्थितीला पोहोचायचं आहे ना. नाही नाही, तर हे दोन्ही गोष्टी आहेत इथं. जिवंत असताना सुद्धा ही स्थिती प्राप्त होऊ शकते, आत्मस्वरूप आत्मज्ञान हा, प्राप्त झालं की. किंवा हा. किंवा ज्याला मी सांगितलेलं आहे ना मागे, विधेय मुक्ती. विधेय मुक्ती म्हणजे काय,
की देहत्याग झाल्यावर सुद्धा आपण त्या पदाला, जर आपल्या मनातल्या सगळ्या वासना नष्ट झाल्या, जर त्या स्थितीत जर आपलं वैराग्य प्राप्त झालेलं असेल आपल्याला मृत्यू होताना, तर तरी सुद्धा त्या स्थितीला आपण प्राप्त होऊ शकतो असं. हे महत्वाचं आहे. म्हणजे एक असा कन्सेप्ट आहे की ते आध्यात्मिक जीवनच आहे. म्हणजे तिथे हे असतं, म्हणजे जीवन चालूच असतं, पण परत जन्म होत नाही. हा, हे असं म्हणजे तो जो जीवात्मा जो आहे, की ज्याच्याबरोबर तो जो लिंगदेह किंवा वासना देह, हा, तो जर तो वासनाच त्याच्या जर नष्ट झाल्या वैराग्यामुळे वैराग्यामुळे आणि आत्मज्ञानामुळे, तर मग त्याला पुढचा जन्म घ्यायची गरज आहे का? नाही. कारण का? या जन्मातलं जर त्याचं प्रारब्ध संपलं, हा, बघा कशी गंमत आहे. या प्रारब्ध हा जन्म घेताना त्याला जे प्रारब्ध मिळालं होतं त्यानुसार त्यांनी या देहानुसार या देहाने त्याचे भोग भोगून झाले त्या कर्माचे, बरोबर. दुसरं, बरोबर. त्याच्या वासना सगळ्या क्षीण झाल्या, त्यामुळे आता पुढच्या वासनाच राहिल्या नाहीत, 2. बरोबर. आणि तिसरं, जेव्हा त्याला अद्वैत ज्ञानप्राप्ती झाली, हा, की मी म्हणजेच अद्वैत, म्हणजे मी आणि परमात्मा, मी आणि हे सगळं विश्व, यात काही भेद नाही, हे जे परम अद्वैत ज्ञान ज्याला प्राप्त झालं, ते झालं की त्यांनी त्याचं संचित आणि क्रियमाण, हा, संचित आणि क्रियमाण ही सगळ्या या कर्मांची फळं पण नष्ट झाली. बरोबर. आणि मग त्यामुळे प्रारब्ध नष्ट झालं, देह संपला म्हणून, संचित आणि क्रियमाण नष्ट झालं की ज्ञान प्राप्ती झाली म्हणून, आणि वासना काही उरलीच नाही कारण पूर्ण वैराग्य झालं म्हणून, त्यामुळे त्याचा आता बरोबर. जन्ममरण परंपरा संपली असं. बरोबर. हा, असं. हो, तर बरोबर. ठीक आहे. तर मग आता इथं एक शंका येऊ शकते की जसं आपण म्हणतो ना की जिथं म्हणजे म्हणजे जिथे जातो तिथनं जाण्याचा रस्ता असतो, तसाच परतीचाही रस्ता असतोच. असं कधीच नसतं लौकिक व्यवहारामध्ये की फक्त जाण्याचाच रस्ता आहे, बरोबर. व्यवहारामध्ये जिथं माणूस जाऊ शकतो त्याच रस्त्याने परत पण येऊ शकतो, नाही का. असं कधीच होत नाही की नुसता जायचाच रस्ता आहे. ते न्यूटनची जी गोष्ट सांगतात की त्यांनी मला वाटतं मांजरींना जाण्यासाठी एक भोग केलं आणि परतण्यासाठी एक भोग केलं, असे 2 त्यांनी होल्स केली होती ना दरवाजामध्ये. तर तसं काहीच नसतं. ज्या रस्त्याने जाऊ शकतो त्याच रस्त्याने परत पण येऊ शकतो. हा, त्याच्या हा, तर त्यामुळे जो जायचा रस्ता, मग असं कसं, म्हणजे असं असं कोणी म्हणू शकतो की असं कसं तुम्ही म्हणताय की ज्या रस्त्याने तुम्ही गेलात त्या पदाला तिथनं परत येणार नाही, हे शक्य आहे का? तर आता त्याचं स्पष्टीकरण, ती शंका भगवान दूर करतायत या पुढच्या 7व्या श्लोकात. काय म्हणतात ते? असं का, हे कसं शक्य आहे? तर ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. तर ते सांगतायत म्हणजे जीवाला किंवा आपल्याला की अरे बाबांनो, मम एव अंशो, ज्या जीवलोके, या जीवलोकात म्हणजे संसारात, हा, जीवभूत हा, म्हणजे हा जीव झालेला, हा जो जीव जो म्हणतो तो कोण आहे? हा, तर मम एव सनातन हा अंश अस्ति. हा जीव जो म्हणता, हा जीवात्मा कोण आहे शेवटी? हा माझाच अंश आहे पुरातन असा, नाही का. अगदी पूर्वी तो माझ्यातच होता, माझ्यातच बाहेर पडलेला आहे तो. जसं समुद्राची एखादी लाट असते, ती लाट काही वेगळी असते का? नाही. ती म्हणजे अगदी खोल समुद्रामध्ये ती समुद्राचाच भाग असते, पण जेव्हा समुद्राच्या लाटा जेव्हा किनाऱ्यापाशी येतात 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 तेव्हा ती लाट मग वेगळी वेगळी होत जाते, नाही का. पण तसंच जशी ती लाट ही मूळ म्हणजे खोल समुद्रात ती लाट समुद्राशी एकरूपच असते, नाही का. तर तसंच हे सगळे जे जीव किंवा जीवात्मे जे आहेत, तर ते माझेच अंश आहेत. या जीवलोकात आलेले जे जीव नावाचे जे जीवात्मे आहेत
तर ते सगळे माझे संशय आहेत.